सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। एप्रिल महिन्यात 10 मोठे बदल केले। घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल, स्टेट बँकेत तुमचं खातं असेल, पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं असेल, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, किंवा तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेमधून जर सरकारी पेन्शन घेत असेल, किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तसेच तुम्ही शेतकरी असाल, तर यांच्यासाठी या एप्रिल महिन्यात आता खूप मोठे बदल सरकारने केले आहेत। नमस्कार मित्रांनो, या एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठे बदल आता करण्यात आले आहेत। हे जे सर्व बदल करण्यात आले आहेत तर ते केंद्र सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आले आहेत। 2 फेब्रुवारीला जो केंद्र सरकारचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडला, तर तो केंद्र सरकारने ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला होता तर त्यांनी स्पष्टपणे त्यावेळी सांगितलं होतं की एप्रिल महिन्यापासून मोठ्या नियमामध्ये बदल करण्यात येणार आहेत। तर ते बदल आजपासून लागू झाले आहेत। त्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे त्यांना महत्त्वाची सूचना आता देण्यात आली आहे। तसेच तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खाते असेल तर तुमच्यासाठी देखील मित्रांनो खूप महत्त्वाचा बदल आता करण्यात आला आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेतून जर मित्रांनो सरकारी पेन्शन घेत असाल तर यामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल आता करण्यात आले आहेत। तसेच तुमच्याकडे आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाचे बदल यामध्ये करण्यात आले आहेत। त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील पीएम किसान योजना असेल, बघा किसान कार्ड जर तुम्ही काढला असेल तर यामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल आता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। तसेच तुम्ही कोणत्याही कंपनीचा जर घरगुती गॅस सिलेंडर जर घरामध्ये वापरत असाल तर यामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत। नेमकं काय काय नवीन अपडेट आज आले आहे। अर्थसंकल्प जो 2 मार्चला आता सादर झाला, त्यानंतर पुढील महिन्यामध्ये बदल हा 100% मित्रांनो होत असतो। त्यामुळे 2 मार्च नंतर पुढील महिना येतो तो म्हणजे एप्रिलचा, त्यामुळे तो बदल आता या एप्रिल महिन्यापासून आता सुरू झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, किंवा तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर कोणत्याही कंपनीचा वापरत असाल, किंवा तुम्ही कोणत्याही बँकेतून सरकारी पेन्शन घेत असाल, किंवा तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये कोणकोणते सरकारने आता बदल एप्रिल महिन्यामध्ये केलेले आहेत नक्की जाणून घ्यायचं आहे। जर करता तुम्ही वेळेच झालेले बदल माहिती करून नाही घेतले तर तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या बँकेच्या खात्याबद्दल किंवा इतर रेशन कार्डबद्दल किंवा गॅस कनेक्शन याबद्दल आता तुम्हाला अडचण येऊ शकते। किंवा तुम्ही शेतकरी असाल तर यामध्ये तुमचा नमो शेतकरी पीएम किसान योजना याचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे अर्थसंकल्प जो सादर झाला त्यामध्ये कोणकोणते बदल आता करण्यात आता एप्रिलपासून आले आहेत तर बघा आता मित्रांनो ओळीने या ठिकाणी पाहूया। पहिल्यांदा आपण यामध्ये झालेल्या बदलामधील तो बदल आहे, तर त्यामध्ये पेन्शनधारक यांच्यासाठी पहिल्यांदा कोणता बदल झालेला आहे ते पाहू। त्यानंतर मित्रांनो रेशन कार्डच्या बाबतीत कोणता बदल झाला आहे ते पाहू। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काय बदल झाला आहे ते पाहू। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नेमका या एप्रिल महिन्यामध्ये कोणता बदल झाला आहे ते पाहू। त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये नेमका काय बदल झाला आहे ते पाहू। ओळीने तुम्हाला कोणत्या बँकामध्ये कोणता बदल झाला आहे, रेशन कार्डमध्ये कोणता बदल झाला आहे, नेमकं तुम्हाला इथून पुढे काय काळजी घ्यावी लागणार आहे। एप्रिल महिना पूर्णपणे वेगळा असणार आहे मित्रांनो। तर बघा यामध्ये मित्रांनो पेन्शनधारकांच्या आता जीवनामध्ये आता मोठा बदल घडलेला आहे, कारण जे सरकारी पेन्शन घेतात तर त्या पेन्शनधारकांसाठी आता बघा ज्या 12 लाखापर्यंत टॅक्स सूट देण्यात येणार होतं, तर असं अर्थसंकल्पात जे सादर झालं होतं, तर त्या पेन्शनधारकांना आता इथे लक्ष देऊन बघा तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि गोड बातमी आली आहे। तर तो 12 लाखापर्यंत टॅक्स तुम्हाला सूट देण्याचे जे बोलले होते तर तो एप्रिल महिन्यापासून म्हणजे याच महिन्यापासून आता लागू करण्यात आलेला आहे। पेन्शनधारक मित्रांसाठी अजून एक आनंदाची आणि गोड बातमी म्हणजे आता पेन्शनधारकांची पेन्शन सुद्धा यामध्ये वाढवण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही पेन्शन वाढवण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। त्यातच पेन्शनधारकांना आता घर बसल्या त्यांचं जे काय असेल ते बँकेची माहिती किंवा त्यांची पेन्शन आली का नाही तर ती एका फोनमध्ये सुद्धा आता घर बसल्या त्यांना समजणार आहे। त्यासाठी आता कॉलिंगसाठी बँकेमध्ये आता तशा प्रकारचे नंबर देण्यात येत आहेत, आणि हेच नंबर आता एप्रिल महिन्यामध्ये तुमची जी पेन्शन येते, ज्यावेळी पेन्शन येते त्यावेळी तुम्हाला हे नंबर आता बँकेकडून देण्यात येणार आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरात बसून सुद्धा सर्व काही बघू शकता। त्यानंतर मित्रांनो बघा आता सगळ्यात महत्त्वाचं
पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी बदल आता करण्यात आले आहेत। ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता तुमच्या घरातून जे रेशन कार्ड बघा, तुमच्या घरातून रेशन दुकान जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला रेशन घेण्यासाठी दुकानात जावे लागणार नाही। कारण मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी प्रत्येक गावाला 2 गाड्या केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत। त्या गाड्यामधून आता तुम्हाला जे मोफत गहू आणि तांदूळ आहे तर ते गाड्यामधून घरापर्यंत तुम्हाला येणार आहे। तर ते मोफत घर बसल्या सरकारतर्फे तुम्हाला गहू आणि तांदूळ आणून दिले जाणार आहेत। जसं की मित्रांनो, एखादी गाडी आपल्या घरामध्ये डायरेक्ट येते तर घरला जशी येते तशा प्रकारची केंद्र सरकारची गाडी तुमच्या घरला आता गहू आणि तांदूळ घेऊन डायरेक्ट तुमच्या घरला येणार आहे। आणि तुमचं रेशन कार्डवरती जे धान्य मोफत मिळतं तर ते मोफत धान्य तुम्हाला अगदी घर बसल्या सुद्धा इथून पुढे मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। कारण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारला जो रेशनधारकांना दुकानातून जाऊन जो डोक्यावरती गहू आणि तांदूळ आणायचा त्रास नागरिकांना होत होता तर त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता मोठे पाऊल उचलण्यात आले। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील ग्राहकांसाठी आता जास्त काउंटर्स खोलण्यात येणार आहेत। कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कायम गर्दी असते। यामध्ये महिला पण असतात, पुरुष पण असतात, पेन्शनधारक पण असतात, यात ज्येष्ठ नागरिक पण असतात। यामुळे मित्रांनो, बँकेतील कर्मचाऱ्यावर ताण पडत होता। जे बँकेतील ग्राहक होते त्यांना सुद्धा तासनतास रांगेमध्ये उभा राहावे लागत होते। पैसे लवकर बँकेतून काढता येत नव्हते, बँकेत पैसे लवकर भरता पण येत नव्हते। बँकेत एखादी जर चौकशी करायची असेल तरी सुद्धा त्यांना चौकशी लवकर करता येत नव्हती। कारण तुम्हाला माहित आहे तर या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कायम गर्दी असते। केंद्र सरकारच्या माध्यमातून ही गर्दी आता टाळण्यासाठी बँकेतील कर्मचारी वाढवण्यात येणार आहेत व बँकेचा स्टाफ जो आहे तर तो सुद्धा मोठ्या करण्यात येणार आहेत। तसेच बँकेचे कॅश काउंटर असेल तसेच बँकेतील जे चौकशीसाठी काउंटर्स आहेत तर ती सुद्धा वाढवून मिळणार आहेत। त्यामुळे ग्राहकांना इथून पुढे बँकेमध्ये आता गेल्या लगेचच त्यांची पेन्शन असेल, लगेचच त्यांचे पैसे भरायचे असतील, पैसे काढायचे असतील तर ते लगेच काम होणार आहे। ही आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या खातेधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि गोड बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प 2 मार्चला झाला तर त्यामध्ये सांगण्यात आले, त्याच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। एकंदरीत जर सर्व बाजूने विचार केला तर सर्व बँकेचे खातेदार यामध्ये खुश आहेत। त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा जो बदल जो आहे तर तो म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत। जर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल, कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मागच्या महिन्यामध्ये अनेक नागरिकांच्या तक्रारी ह्या गॅसबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण जे वायुमंत्री तेलमंत्री आहेत त्यांना कळवण्यात आलेलं होतं की आमचा जो गॅस आहे तर तो एकदम कमी होऊ लागलाय, चोरी होऊ लागलाय अशी तक्रार गेली होती। आमचा गॅस येताना कोणीतरी चोरत आहे अशा प्रकारचं भरपूर साऱ्या तक्रारी तेलमंत्री व वायुमंत्री यांच्याकडे गेला होता। त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत सर्वात मोठा बदल आता करण्यात आला आहे। तो म्हणजे मित्रांनो, एखादा जर गॅस बघा आता काय येतंय, एखादा जर गॅस तुम्ही फोन करून समजा मागवला म्हणजे मित्रांनो तुमच्या घरातील जर गॅस सिलेंडर संपला असला आणि जर तुम्ही फोन करून गॅस सिलेंडर तुमचा जर मागवला तर त्या ठिकाणी आता इथून पुढे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस तिथून निघताना म्हणजेच ऑफिसमधून तुम्ही मागवलेला गॅस निघताना तुमचा गॅस निघताना त्या ठिकाणी तुम्हाला एक फोन येणार आहे आणि त्या फोनच्या माध्यमातून तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा गॅस कुठे आला, सध्याला कुठे गॅसची गाडी थांबली आहे, गाडी कुठेपर्यंत आल्या, या तुमच्या गॅस कोणी चोरी करतोय का याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला घर बसल्या इथून पुढे तुमच्या मोबाईलवरती आता इथून पुढे मिळणार आहे। ज्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरवरची चोरीची जी प्रकरणं आहेत तर ती पूर्णपणे आता इथून पुढे मित्रांनो थांबणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर ती म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना जी आता सध्याला बंद आहे। पहिला ही चालू योजना होती ज्याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3000 रुपये दिले जात होते, परंतु आता हे बंद झाले आहे। परंतु महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता बघा, आता परत एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना काढण्याचा विचार चालू आहे, ज्याच्या माध्यमातून परत एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनामध्ये मोठा आनंद होणार आहे। महिन्याला 3000 म्हणजेच दिवसाला 100 रुपये ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये आता पडणार आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या खर्चाला आणि दैनंदिन इतर गोष्टी घेण्यासाठी त्यांना मोठा चांगला दिलासा मिळणार आहे। हा निर्णय आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला घेण्यास भाग पाडत आहेत, कारण ज्येष्ठ नागरिकांच्या तशा प्रकारे तक्रारी सुद्धा केंद्र सरकारच्या अर्थमंत्री जे आहेत
तर ते निर्मला सीतारामन यांच्याकडे गेले आहेत, ज्यामुळे ही योजना परत आता चालू होऊ शकते। आता बघा, पोस्ट ऑफिसमध्ये ज्या नागरिकांचे खाते आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना आता व्याजदर जो आहे तर तो या महिन्यापासून वाढवण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना तर या बँकेमध्ये आता पोस्ट ऑफिसमध्ये आता व्याजदर हा कमीत कमी अर्धा ते 1% वाढवण्याची दाट शक्यता यामध्ये आता व्यक्त केलेली आहे मित्रांनो। तर बघा, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी अशी की त्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं किसान कार्ड जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे, त्याला फार्मर ID कार्ड सुद्धा म्हणतात। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड म्हणजे किसान कार्ड काढले नाही त्यांना कोणत्याही योजनांचे पैसे त्या ठिकाणी अजिबात मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही किसान कार्ड हे काढले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे। किसान कार्ड हे तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा असतो शेतकरी मित्रांनो, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या, नाहीतर तुम्हाला सुद्धा PM किसान योजनेचा लाभ जो आहे तर तो मिळणार नाही। एकंदरीत तर सर्व हे बदल झालेले तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।